पंच आता निर्णय तुम्हीच द्या, टेलिकास्टला सांगूच नका. तिसरा पंचांचा निर्णय आपण मैदानी पंच निर्णय द्या, षटकार चौकार काही असू दे. आता आपल्याकडे वेळ नाही प्लीज. सीमारक्षक ऑर्गन कमीचे सीमारक्षक आपण सीमेवर आपलं. आणि या गाड्या जरा बंद करा. ही यूपी बिहारची जत्रा. सीमारक्षक आपण अर्जाच बॉल दे बाबा, त्यांना अजून बॉल नाही पोहोचला. आता इलेक्ट्रिशियन वाला कुठे आहे? बंद कर बाबू. यांचं पण जाम सोले ना, डोल्यावर चमकते. आतापर्यंत 2 ओव्हर झाले असत्या. रवी थोडासा सलामी गोलंदाज आणि पहिला चेंडू पेस करताना चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. स्टन हँड डिलिव्हर अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका संदीपचा बॅट मधून पाला. चेंडूची लाईन ज्यानं लवकर रीड केली. चेंडूला वाटी लॉंग ऑन लॉंग पिचच्या मध्ये सरळ सीमाच्या बाहेर काढणारा नेत्रदीपक फटका. हॅलो वेलीग्रामचे विद्यमान सदस्य सन्मान्य सुरगांची पाटील साहेब, त्याचबरोबर आमचे आदरणीय हरीशजी भोईर विद्यमान सदस्य आहेत. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. वेलीग्रामचे विद्यमान सदस्य सन्मान्य हरीशजी भोईर, त्याचबरोबर सन्मान्य सूर्यकांतजी पाटील. आपण जर प्रेक्षकामध्ये असाल तर आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. या स्पर्धेमधून तुमचं देखील मनस्वी स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आदरणीय हरीशजी भोईर त्यांच्या समवेत सुप्रसिद्ध उद्योजक सूर्यकांतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. लेग बाईज आहे का? धावा येवत कशा धावा येणं फार गरजेचं असतं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मारत असतं. पंचांना क्रॉस करतो राईट आर्म ओव्हरचा मार करताना स्ट्राईक रोटेट करतो वैभव आणि चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. नवीन क्लाउड प्रेक्षक मोठ्या संख्येने, खास करून मला वाटतं यूपी बिहार मध्य प्रदेशावरून प्रेक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. अक्रॉस द लाईन थोडं ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅट मध्ये व्यवस्थित साधताना चेंडू जातो ऑन साइड लाईन. धाव घेण्याची संधी. एक धावनी संघाची धावसंख्या एकने पुढे सरकते. धावसंख्या होते ती बिनबाद 14. सुरुवात उत्तम चांगली आहे. खऱ्या अर्थाने या संघानं या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केलेला आहे. What a shot! Very nice stroke, very wonderful stroke. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. हाफ टेकर पद्धतीने चेंडूचा फलंदाज शफल झाला. ऑनसेटचा बिग ब्लास्ट त्याचा बॅट मधून सजला आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. गार्डन या 6 धावेने संघाची धावसंख्या 20. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, आपलातून फटका, माथाडी फटका, भीमटोला, वज्रटोला, जबरदस्त टोळा. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका, चेंडू देखील जाईल. वाट कॅच. डेव कॅच म्हटलं तर वावगं ठरणारी आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेल. यश घरच्या माध्यमातून सुरेख सुंदर झेल कॅरी झाला. महत्वाचं विकेट, बिग विकेट, बडी सफलता या प्राप्त करतो गेंदबाज. बिग ब्लो, मोठा धक्का लागतो संघाला. संदीप फलंदाज बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन. चला 30 यार्डचं सर्कल आपण लगेच क्रॉस करा, जेणेकरून या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचा विलंब उशीर होणार नाही. धन्यवाद वाद्यवृंद.
आज कोणचा तरी लगीन लावाल तुम्ही. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज यश केपीएल स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट चेंडूला पूल काढण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. मला वाटतं लेग बाईटचा इशारा येईल का पंचांकडे. याच जास्त वर करू नका. पंचांचा लेग बाईटचा इशारा. एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या एकाने पुढे सकते धावसंख्या होते ती 21-21. लॉस ऑफ 1 विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. आता मात्र चेंडूला उडवण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅट मध्ये व्यवस्थित प्रॉपर संपर्क साधता आला तो फलंदाजाला. ज्याला आपण म्हणू शकता ब्लाइंड स्ट्रोक. डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न. अंधेरे में तीर चलाने के माफिक. डोळे झाकून फक्त आणि फक्त एक चांगलं स्वप्न आपण पाहू शकता. एक धावेचा निर्वाळ. धावसंख्या एकाने पुढे सगळी धावसंख्या होती ती 22-22. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र चेंडूला सुंदरसा स्वीप केला. शॉट फाईनला क्षेत्ररक्षक दक्ष. फेक देखील त्याच्या माध्यमातून उत्तम झाली. धाव मिळते फक्त आणि फक्त एक. एक धावेने संघाची धावसंख्या होती ती 23-23. लॉस ऑफ 1 विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. संघाची धावसंख्या 1-23. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचा स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. दोन दिग्गज संघामध्ये जबरदस्त धुमशान आपण पाहतोय. दोन संघांमधून संघर्ष पाहतोय. दोन संघांमधून हमरातोमरी आणि त्रिफलाची दांडी गोल. चला नेक्स्ट बॅट्समन आपण लगेच 30चं जे सर्कल आहे ते कंपल्सरी आपण क्रॉस करायचं आहे. येणारा फलंदाज प्लीज. आपल्याकडे बेल नाही बघा. कोपर प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचा शेवटचा अंतिम सामना मेगा फायनल आपण पाहतो. दोन दिग्गज संघामध्ये खऱ्या अर्थाने दोन्ही संघाने स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केला. आउटस्टँडिंग परफॉर्मन्सच्या संघाचा आपण उत्तम पाहिलं. सांघिक कामगिरी दोन्ही संघाची उत्तम पाहिली. बलाढ्य संघाला पराभूत करून दोन्ही संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाले. एका बाजूला रोशनी एंटरप्राइजेस संघ तर दुसऱ्या बाजूला दक्षिका एंटरप्राइजेस. सन्मान्य व्यासपीठावर विराजमान खऱ्या अर्थाने नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालंय. वेले ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सन्मान्य हरीशजी भोईर 40+ फॉर्मॅटचे उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत. आणि त्याच्याबरोबर सुप्रसिद्ध उद्योजक को वेले ग्रामपंचायत विद्यमानचे सदस्य आहेत सूर्यकांतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. कल्लेर गावचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध उद्योजक निहान एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर जीसी ग्रामीणचे व्हाईस प्रेसिडेंट सन्मान्य राकेश पाटील हे देखील या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत. चला बेल कमी घ्या. थोडासा स्पीडअप करा. सूर्यास्त अस्ताल चाललेला आहे. फ्रंट लाईनची कुठल्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी नाही आहे. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फेक. स्विंग एंड मिस. बीट होताना फलंदाज आणि महत्वाचा विकेट वैभव याला परतावं लागेल. अति घाई आणि संकटात नाही. काही गरज नसताना खाजून खुजली गेली आणि नेक्स्ट बॅट्समन नेक्स्ट बॅट्समन प्रेम. धावा किती झाल्या? 23. लाईट बंद करा. हा बंद करा. हा चेंडू थोडासा खराब आहे.
आउट ऑफ लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू चेंडू शॉट पॉइंटला जातोय. क्षेत्ररक्षक दक्ष एक धाव कंप्लीट झालेली आहे. 1+1 पंच देतील वाईटचा इशारा. एक धावेचा निर्बाळा. या दोन धावांनी संख्या धावसंख्या दोन्ही पुढे संख्या धावसंख्या होती ती 25-25. लॉस ऑफ 2 विकेट. 25 धावा धाव फलकावर. स्कोरबोर्डवर धावा आहेत 25. चेंडूला पुलचा फटका आपण पाहतो. चेंडू जातो शॉर्ट मिडविकेट. थोडासा थांबल होताना क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षकाला चेंडू तो व्यवस्थित जज करता आला नव्हता. थोडासा थंबल झाला आणि ज्या ठिकाणी एक धाव त्या ठिकाणी दोन धावा कन्वर्ट झाल्या. या दोन धावांनी संख्या धावसंख्या होती ती 27. स्कोर क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकांच्या ती 2/27. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. चला लगेच तिसरा ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाज आपण या. कोणाला तिसरी बॉलर्स नेम प्रशांत रोशन. चेंडू मात्र थोडासा स्वर आहे. आउट ऑफ लेग स्टंप. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच देतील वाईटचा इशारा. एक धावेचा निर्बाळा. धावा 28. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम चेंडूची फेक झाली. दोनसाठी खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅट मध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. बाईकचा इशारा येतो. पंचांचा एक धावेचा निर्बाळा. धावसंख्या पुढे सकते. खरं तर फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. चेंडूवरची नजर, तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग या गोष्टी अत्यंत फार महत्वाच्या असतात. आउट ऑफ इनसाइड. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. आणि 1 बाउन्स एका टप्प्याने 2 क्षेत्ररक्षण बीट करून चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा क्लिअर करतोय चौकार. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम चेंडूची फेक आपण पाहिली. चौकार खाल्ल्यानंतर थोडस स्वतःला कमबॅक करताना गोलंदाज. प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना फलंदाजाला गोलंदाज रोशन. पुन्हा एकदा सज्ज मारतो. पंचांना क्रॉस करतोय. लेफ्ट हँड रटम ओव्हरचा मार. या ठिकाणी मात्र ऑन साइडचा फटका सजलाय. चेंडू काही क्षेत्ररक्षक दक्ष या सुवालच्याच कॅच. अतिशय प्रतिम उत्तम झलकारी केला जातो आणि महत्वाचं विकेट. आणि विशालाचा बॅट मधून बिग फटका. विशाल ना कौशल कुशल ऋषल कंची धावला बघली नाव ठेवायला. पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्तम फटका आणि 1 बाउन्स एका टप्प्याने चेंडू माझ्या बाहेर. दादा याला कुठं दाखवून ठेवला होता. हॅलो चला लगेच अगेन संघ संदीप आपण आपलं क्षेत्ररक्षण लावा. हॅलो हॅलो
वाद्यवृंद थोडस 5 मिनिटं डीजे वाद्यवृंद हॅलो बँड पथक प्लीज थोडस 2 मिनिटं बँड पथक हॅलो जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करू मान्यवरांचा शुभ सन्मान. खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांची संस्कृती आहे अतिथी देव भव अतिथी देवा समान असतो आणि खऱ्या अर्थानं या केपीएल स्पर्धेला एक सदिच्छा भेट देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालंय ते वेलेगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सूर्यकांत पाटील साहेबांना आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. वेलेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक ज्यांच्या सौभाग्यवती ग्रामपंचायत वेळेच्या ग्रामपंचायत कमिटीच्या मेंबर देखील आहेत सन्माननीय सूर्यकांत पाटील साहेबांच्या ठिकाणी विशेष स्वागत मी सन्मान या मुख्य व्यासपीठावर मंचावर केलं जात आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ प्रेमाची उबदारशाळ आणि खऱ्या अर्थाने नेहमीच्या स्पर्धेची गोड आठवण राहिली असं एक मोमेंटो एक आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केला जातोय. धन्यवाद. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित 40+ फॉर्मॅटचे उत्कृष्ट अष्टपैलू असे खेळाडू आणि वेले ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आहेत सन्माननीय हरीशजी भोईर यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. 40+ फॉर्मॅटचे एक उत्कृष्ट क्रिकेटर. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. हरीशजी भोईर साहेबांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. वेले ग्रामपंचायत जे मेंबर आहेत सदस्य आहेत त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ प्रेमाची उबदारशाल आणि खऱ्या अर्थाने नेहमीच्या स्पर्धेची एक गोड आठवण राहील असं एक मोमेंटो एक आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांच्या ठिकाणी सन्मान आणि स्वागत मुख्य व्यासपीठावर मंचावर केला जातोय. त्यानंतर खऱ्या अर्थाने ही स्पर्धा संपन्न होण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे गेली सातत्याने आम्ही 3 वर्षे स्पर्धेचं आयोजन करतो आणि 3 वर्षात प्रत्येक दिवसामध्ये ज्यांची आवर्जून उपस्थिती असते गेली 2 दिवस आपण पाहिलं या स्पर्धेसाठी या ठिकाणी ते उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचे जे मुख्य आयोजक आहेत मला वाटतं ते त्यांचे भांजे आहेत राकेश यांना देखील आपण सन्मानित करूया. आज मामाच्या वतीनं भांजाचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जाईल. आजचा दिवस महत्वाचा आहे. कालचे आले आजचं लगीन आहे. मॅच चालू करा. 43 झाल्या 44 लक्ष चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न त्याला गांगीर गेली वाटते भिंगरी सारखा फिरला तो तिथं संपला आउट झाला. फलंदाज बाद थोडासा स्पीडअप वेल कमी घ्या कारण सूर्यास्त असं चाललेला आपल्या फलंदाजी व्यवस्था नाहीये. वेलकम हर्ष भाऊ पाटील तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण देखील पूर्ण स्पर्धेसाठी या ठिकाणी आम्हाला वेल दिलेला आहे. पहिल्या षटकाला आरंभ सुरुवात आगा सलामी गोलंदाज हा संघातील पालीव गोलंदाज आहे. न्यू बॅट्समन न्यू बॅटल कोण आहे. अतिशय दमदार आणि उत्तम फटका चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. खराब चेंडू उत्तम प्रहार जसं प्रश्न तसं उत्तर. मैदानाच्या आतमधून फलंदाजाच्या बॅटमधून येतो षटकार. फलंदाजाचं नाव काय. रोशन रोशनच्या बॅटमधून पहिला चेंडू पेस करणार अतिशय उत्तम दर्जाचा फटका. आपण पहिला खराब चेंडू थोडासा आपटेक मध्ये चेंडू शॉर्ट पेस डिलिव्हरी येते. पुन्हा एकदा चेंडूला कंट्रोल पुलचा फटका. चेंडू जाईल 1 बाउन्स एका टप्प्याने सीमाच्या बाहेर चौकार. आपटेकर पद्धतीचा चेंडू शॉर्ट पेस डिलिव्हरी होती. थोडासा स्पीडअप करा वेल कमी घ्या. बाल गोपाल क्रीडा मंडळ आयोजित कोपरप्रेमी 2025 या स्पर्धेचा अंतिम सोहळा आपण पाहतोय. 2 दिग्गज संघांमध्ये जबरदस्त सामना आणि 1 बाउन्स एका टप्प्याने मात्र पुन्हा एकदा क्षेत्रक्षेत्र बेट करून सीमाच्या बाहेर जातोय. चौकार
दाबा किती झाले? 14. पहिली ओव्हर चालू आहे, धावसंख्या 14 आहे. दादा तुमची धावा चोरून आम्हाला काय भेटणार आहे? ही संदीपची खोर जाणार नाही. काथा चालते पण वल जात नाही. संदीपने काय ड्रिल केले का समोरच्या संघाशी? हो ना. वेलकम वेलकम वेलकम. आणि या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. राणाल ग्रामपंचायत विद्यमान सरपंच आणि बिरवण क्रीडा सुसंघटनेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय प्रतापजी पाटील साहेबांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. वेलकम वेलकम वेलकम. त्यांच्या समेत राणाल ग्रामपंचायत माजी सरपंच सन्माननीय राजेंद्र गोपीनाथ भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे आदरणीय पंकजी पाटील साहेब माजी उपसरपंच ग्रामपंचायत राणाल हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय पंकज भाऊ पाटील यांच्या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्याचबरोबर आमचे आदरणीय प्रतापजी पाटील साहेब राणाला ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आहेत. प्रतापजी पाटील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण. नुकतीच ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण ठाणे जिल्ह्याची सर्वात मोठी स्पर्धा पाहिली, माजी केंद्रीय मंत्री चषक 2025 स्पर्धेचं आयोजन ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं ते सन्माननीय प्रतापजी पाटील साहेब या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत. पहिल्या 6 मध्ये 22 आलेले आहेत आणि आता उर्वरित 12 मध्ये 22 ची गरज. यश मैदानामध्ये मान्यवरांच्या माहितीसाठी चालू सामना 2 दिग्गज संघामधून पाहतोय. एका बाजूला रोशनी एंटरप्राइजेस तर दुसऱ्या बाजूला दक्षिका. What a shot! Very nice stroke, very wonderful stroke. चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. येणारे चेंडू 11 विजयासाठी 16 ची गरज. 11 चेंडू 16 धावांची गरज. हा चेंडू देखील एकच धाव. येणारे 10 चेंडू विजयासाठी 15 ची गरज. परिपूर्ण सामन्यावर साम्राज्य निर्माण करताना संघ आपण पाहतो दक्षिका एंटरप्राइजेस. चेंडूला बिघेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू थोडासा फलंदाजाचा अवक्का बाहेरचा आपण पाहिला. आउट ऑफ ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू पंच बाहेरची खून करते. अवांतर धाव. या अवांतर धावाने संघात धावसंख्या पुढे जातात. येणारे समीकरण 10 चेंडूने विजयासाठी 14 ची गरज. सामन्यावर परिपूर्ण पकड मजबूत करणारा संघ दक्षिक एंटरप्राइजेस. दसऱ्याची घर त्यांचा संघ या सामन्यामधून विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. यस, खराब चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा. पंचांचा नो बॉलचा इशारा या गोलंदाजी संघाचा. यस, चेंडू जाईल जाईल.
आउट ऑफ द पार्क. बाकी किती राहिले? सामना फिनिश वाला ना? किती राहिले? स्कोर लेवल. क्या बात आहे. म्हणून ते सांगत होते 2 ओव्हरचा ठेवा. सामना फिनिश. सलग 5 विजय संपादित केल्यानंतर महत्वाच्या सामन्यामधून संघ मात्र पराभूत. 7व्याला काम आणि चॅम्पियन संघ दशरथ घरत यांचा संघ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरतोय. जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करू मान्यवरांचा शुभ सन्मान. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान राणा ग्रामपंचायत